बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्कादायक बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात एका महिलेला साखळ दंडाने बांधून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली आहे। या महिलेच्या कुटुंबियांनी तिचा छळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, अतिशय धक्कादायक अशी घटना घडली, कोण आहे ही महिला आणि नेमकं काय घडलंय? नक्कीच दीपाली, कोल्हापुरातली धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। कोल्हापुरातल्या दौलतनगर या ठिकाणी ही घटना जी आहे ती घडलेली आहे। दुपारच्या सुमारास ही घटना जी आहे ती उघडकीस आली। काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने या घटनास्थळी भेट दिली। मी सध्या याच घटनास्थळावर आहे आणि घटनास्थळ आपण पाहतोय ज्या ठिकाणी या महिलेला जी मारहाण करण्यात आली तेच हे ठिकाण आहे। साखळ दंडानं अक्षरशः ही मारहाण जी आहे ती करण्यात आलेली होती आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी साखळ दंडानं या महिलेला मारहाण करत अतिशय अमानुषपणे जी छळची जी घटना आहे ती पाहिल्यामध्ये ती महिला जी आहे ती या घरामध्ये तिच्या भावासह राहत होती। खरं तर या महिलेची जी जो नातेवाईक असतील, काही नातेवाईक जे घराबाहेर गेलेले होते आणि काही दिवसांपासून या परिसरामध्ये या महिलेबाबत काही तक्रारी देखील केल्या होत्या। कारण या महिलेबाबतचं कुठेतरी मानसिक आजार असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळते आणि याच मानसिक आजारातून ही महिला जी आहे ती काही प्रमाणात काही दगडफेक वगैरे करत होती असं देखील काही प्रमाणात माहिती मिळते। त्यामुळे या घरच्यांना सुद्धा या काही तक्रारी ज्या आहेत त्या येत होत्या आणि याच रागातून तिच्या भावानं असेल तिला सख्या भावाने या ठिकाणी बांधलं होतं। तेच ते ठिकाण आहे जे आपण पाहतोय या ठिकाणी, ज्या ठिकाणी तिला जे बांधण्यात आलेलं होतं ते ठिकाण आहे। या ठिकाणी तिला बांधून अक्षरशः साखळदंडानं बांधून जी या सगळ्या घटनांच्या तक्रारी असतील त्या तक्रारीनंतर ही कुठेतरी बंदोबस्त जो आहे तो करण्यात येत असल्याचं ते जे घटना जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि आता जी महिला आहे त्या महिलेला पोलिसांनी सुद्धा सीपीआर रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि तिची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यात येते। ज्या व्यक्तीने हिला बांधण्यात आलेलं होतं तो तिचा भाऊ असं पोलिसांकडून सांगितलं जाते, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर खरं तर कोल्हापुरात एक जी धक्कादायक बाब आहे ती उघडकीस आलेली आहे। पोलीस जे आहेत ते सगळे आता घटनास्थळी आहेत। संपूर्ण पंचनामा जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे। ही सगळी दृश्य जी आहेत आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ती जी दीपाली की पोलीस आता या घटनास्थळी सगळी संपूर्ण पाहणी जी आहे ती करतायत, पोहोचलेले आहेत। सगळे जे या वस्तू असतील त्या वस्तू पाहतायत, ज्या ज्या ठिकाणी या जिथं महिलेला या त्रास देण्यात आलेला होता त्या सगळ्या घटनांचा आढावा घेत आहे। या सगळ्या परिसरामध्ये जिथं ज्या परिसरामध्ये ज्या नागरिकांना ती महिला त्रास देत असेल त्याची जी माहिती जी आहे पोलीस घेत आहेत, त्या संपूर्ण घराची झटकी जी आहे ते सुद्धा पोलीस घेताना पाहायला मिळते। सगळी दृश्य आपण पाहतोय। खरं तर नेपाळी खरं तर अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, अतिशय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। कारण घरच्यांनीच केलेली ही जी मारहाण होती आणि त्याच्यानंतरच हा जो धक्कादायक प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे आणि आता या सगळ्यानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतात देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि आता या सगळ्या घटनेनंतर कोणतरी महिलांवर होत असणाऱ्या अत्याचाराचा एक प्रश्न जो आहे तो गंभीर होत असला तरी एक माहिती जी आहे ती पाहायला मिळते की या महिलेला एक मानसिक आजार असल्यामुळे या सगळ्या परिसरातून काही तक्रारी येत होत्या आणि या तक्रारीचा बंदोबस्त करण्यासाठी या घरातल्या नागरिक सदस्यांनी तिला बांधून ठेवलेलं असल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती सध्या मिळते। मी पाहिजे निश्चितच विशाल, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। तिला नेमकं कधीपासून तिथे बांधून ठेवण्यात आलं होतं आणि हा संपूर्ण प्रकार नेमका कसा उघडकीस आलाय? जर दीपाली पाहायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी ही महिला घरामध्ये राहत होती। मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही घटना जी आहे ती उघडकीस आल्याचं सांगितलं जातं। एलसीबीचं पथक जे आहे ते या घटनेमध्ये दाखल झालं, त्याच्यानंतर ही घटना उघडकीस आल्याचं समजतं। दीपाली, निश्चितच धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।